नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वेश्वर कबीरला विचारत असतो की त्या किडनॅपरबद्दल काही न्यूज वगैरे काही माहिती मिळाली का. कबीर म्हणतो की नाही मामा, तो एक वेल मॅनेज पॉलिटिकल प्लॅन होता. मला नाही वाटत की पुढे जाऊन त्याची काही चौकशी होईल म्हणून. तेव्हा लगेच माया म्हणते की आपण ज्या कामासाठी आलो आहोत ना, त्या कामाची चर्चा करूयात. म्हणजे लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आणि काही घरात सजावट वगैरे करणार की हॉलमध्ये सांगितलेल्या खर्चातच तेथेच ते भागवणार. तेव्हा मात्र विजय म्हणते की ते आमच्या आम्ही बघून घेऊ, उगाच कोणी मध्ये मुकादमगिरी करायला नको. तेव्हा माया म्हणते की तुम्ही काय करणार, फक्त ते 4-5 पताका लावतान आणि घरात दरवाजांना ते तोरणं लावतान, पण माझे VIP गेस्ट येणार आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी सर्वजण गेस्ट असल्यामुळे त्यांच्या पुढे सेफ्टीबद्दल तुम्ही काय करणार आहात त्यांच्या पुढे नाहगन चर्चा नको, कारण प्रधानांच्या मुलीशी लग्न आहे ना. तेव्हा विजय म्हणत असते की मायाताई कसे आहे, तुम्हाला काही पद्धती माहिती नसतील तर तुम्ही उगाच मध्ये बोलू नका, कारण मुलीकडील लोक कधी मुलीकडे येत असतात आणि मुलाकडे कधी येत असतात मुलीकडचे लोक. तेव्हा लगेच माया म्हणते की असे काय बोलतात, गोष्टी हळद घेण्यासाठी आम्ही येतोच ना तुमच्या घरी. विजय म्हणते की तुम्हाला पद्धती माहिती नाही, कारण मुलाकडचे लोक उष्टी हळद घेण्यासाठी येतात आणि तुम्ही त्यामध्ये मध्ये बोलूच नका, कारण तुम्हाला काही पद्धती माहितीच नाही, कारण तुमच्या घरातील हे पहिलेच लग्न आहे. तेव्हा मधू म्हणते की वहिनी जाऊन द्या, आणि जरी हळदीसाठी नसले तरी मेहंदीसाठी तर येणारच ना, आणि तरुण लोकांच्या हौसेसाठी आपण मेहंदीचा कार्यक्रम तर करणार आहोत. तेव्हा लगेच माया म्हणते की मधुताई, मेहंदी हौसेसाठी नाही तर तशी पद्धत असते. विजय म्हणते की मायाताई कसे आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अशा पद्धती लागू नाहीत, परंतु हे आता मेहंदी वगैरे जावायचे जोडे लपवणे हे सर्व हिंदी सिनेमातील स्टाईल असतात, त्यामुळे हे सर्वजण करत असतात. मग आपण सुद्धा ते करू, परंतु आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आम्ही आमच्या परीने करू. तुम्हाला जर ते पटणार नसेल, तुमच्या पाहुण्यांचं स्वागत तुमचे तुम्ही करा. माया म्हणते की हो, आमच्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही आमच्या सेफ्टीप्रमाणेच करणार, आणि हे घर आहे मेहंदीसाठी तर आम्ही इकडे येणारच. घर आहे म्हणून घरात कधीही आग लागू शकते, आणि लक्षात आहे का, सत्यनारायणच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आग लागता लागता ही वाचली होती, त्यामुळे फायर अलाराम तुम्ही लावून घ्या. तेव्हा मधू म्हणते की हो. तेव्हा लगेच माया विचारते की लग्नपत्रिकेचं काय, छापायला वगैरे दिली की नाही. तेव्हा कबीर म्हणतो की हो, दिली ना छापण्यासाठी, आणि तुम्ही हॉलच्या बाहेर उभे राहून प्रत्येक माणसाची पत्रिका जर म्हणजे चेक करणार असणार तर लगेच माया म्हणते की कबीर, तू माझा इन्सल्ट का करतो रे. मृण्मयी आणि सर्वेश्वरला मात्र हसू येत असते. तर लगेच मृण्मयी म्हणते की अगं मम्मा, असे काय करते, तुझ्या स्वभावाचा जसा एक पॅटर्न आहे तसा कबीरच्या स्वभावाचा सुद्धा एक पॅटर्न आहेच ना. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आपण जो पॅटर्न यांना दाखवण्यासाठी येथे घेऊन आलो तो अगोदर त्यांना दाखवा. तेव्हा माया म्हणते की हो, दाखवते ना, आणि लग्न जर तोला मोलाचं व्हायचं असेल तर तुम्हाला त्याबद्दल काही कल्पना माहितीच असायला हव्यात. तेव्हा माया मात्र रोहनला त्याने जे डिझाईन सिलेक्ट केलेले आहे ती पत्रिका दाखवण्यासाठी सांगते. तर लगेच तेवढ्यात गुंजाही चहा घेऊन आलेली असते आणि रोहनला तो चहा देते. तर रोहन हा तिच्याकडेच बघत असतो आणि खरंच काय सौंदर्य आहे, गुंजाकडेच बघत असतो. गुंजा सर्वांना चहा देत असते. तर कबीर मायांना म्हणतो की मामी, हे सर्व काय आहे. तर विजय म्हणते की त्या पत्रिकेला बघून इतका खर्च करण्या अगोदर एखाद्याचा किराणा सुद्धा त्यामध्ये होऊ शकतो. विजय म्हणते की ही पत्रिका मात्र नाही वाटत. तेव्हा माया म्हणते की तुमच्या पत्रिकेचा एखादा नमुना मला बघायला भेटेल का. तेव्हा सुबोध आणि कविता लगेच पत्रिका घेऊन आलेले असतात. तर कविता मायाकडची जी पत्रिका असते तिच्याबरोबर काही हे बदाम काजू वगैरे काहींचं पॉकेट हे पॅक केलेले असतं. तेव्हा मात्र सुबोध आणि कविता एकमेकांकडे बघत असतात. तर कबीर जो काही आपली पत्रिका असतो तो मायाला दाखवतो आणि ही आमची पत्रिका आहे असे बोलतो. तेव्हा लगेच माया म्हणत असते की मिडल क्लास लोकांची चीप चेरीमेरी लग्नाची पत्रिका म्हणून त्या पत्रिकेला ती नाव ठेवत असते. तर मधू म्हणत असते, तुमच्या पत्रिकेसोबत जो काही देखावा आहे ना, तो देखावा आमच्या मध्यमवर्गीयांच्या लग्नात सुद्धा नसतो. मृण्मयी मात्र ही पत्रिका बघते आणि तिला ती पत्रिका खूपच आवडते, आणि आतू खरंच खूप छान आहे असे ती मायेच्या तोंडावर फेकत म्हणते.
माया विचारते की तुमच्या पत्रिकेचा USP काय आहे. तेव्हा विजय म्हणतं की हे नेमकं काय असते. सर्वेश्वर म्हणतो की मायाच्या पत्रिकेचा उद्देश कसा, की उधळपट्टी वगैरे काही, म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये नेमकं काय असते. तेव्हा मधू म्हणत असते की आमच्या पत्रिकेमध्ये तुम्ही म्हणता त्यात तसा USP नसेल, परंतु आमच्या पत्रिकेत मात्र मायेचा ओलावा आणि प्रेमाची ऊब आणि वधूवरांना आयुष्यभर सुखी राहण्याचे आशीर्वाद त्यामध्ये आहे. तेव्हा लगेच विजया म्हणते की मायाताई, तुम्ही ऐकताना आम्हाला आमच्या कबीरचे लग्न करायचे, दिखावा वगैरे काही करायचं नाही. तर लगेच गुंजा म्हणते पत्रिकेचा विषय निघला म्हणून सांगते की तुम्ही दिलेले जे काही पत्रिकासोबत काजू बदाम आहे ना, ते दुसऱ्या दिवशी संपून जातील, परंतु ह्या साध्या पत्रिकातील हक्काचा आग्रह, शुभेच्छा ह्या आयुष्यभर राहतील. तेव्हा माया म्हणते की तू गप ग, आणि तुमच्या पत्रिकेत स्पेशल असं काय आहे. तेव्हा कविता म्हणते की आमच्या पत्रिकेमध्ये कबीर आणि मृण्मयीसाठी गुंजाने एक मस्त अशी कविता लिहिलेली आहे. तेव्हा सर्वेशला खूप आनंद होतो आणि सर्वेश लगेच ती पत्रिका घेऊन वाचतो. तेव्हा लगेच माया म्हणत असते की लग्नाच्या पत्रिकेचा नमुना तुम्ही मोलकरणीकडून लिहून घेता का. कबीर म्हणतो की मामी प्लीज, कोणी लिहिलं हे महत्वाचं नाही, पण त्यात काय लिहिलं हे महत्वाचं आहे. तेव्हा सर्वेश म्हणत असतं की माया, तुला जे लग्न तुझ्या पद्धतीने करायचं, तुला जे स्वप्न रंगवायचे ते तू रंगू शकते, परंतु त्यांच्या पत्रिकेचं जे काही नमुना आहे त्यामध्ये तुला नाखुपसाचे काही हक्क नाही, आणि त्यांच्या बाजूने त्यांना हवं तसं लग्न ते करतील, तू तुझ्या बाजूने लग्न हवं तसे कर. मधू म्हणते की दादा जाऊन दे, नको तिच्या नादाला लागू. तेव्हा लगेच माया म्हणते की मला जर माझ्या मनासारखं सेलिब्रेट करण्यासाठी मी ठरवले, तर तुम्ही पूर्ण त्या सेलिब्रेटची वाटच लावून टाकत असतात, त्यामुळे तुमच्याबरोबर काही डिस्कस करून काही उपयोग नाही. तर माया ही रोहनला घेऊन तेथून बाहेर निघून जाते. तर सर्वेश हा गुंजाला आपल्या जवळ बोलावतो आणि गुंजा खरंच खूप सुंदर कविता केली म्हणून गुंजाचे तो कौतुक करतो. तर गुंजा खुश होऊन थँक्यू बोलते. तर मृण्मयी सुद्धा, आणि गुंजा खरंच खूप सुंदर कविता तू लिहिली, त्यामुळे माझ्या आणि कबीरच्या लग्नाची ही पत्रिका तुझ्या कवितामुळे आणखीनच सजली गेली. तेव्हा मृण्मयी आणि गुंजा एकमेकींबरोबर खूप खुश झालेले असतात. त्यानंतर इकडे माया ही चहा घेत असते. तेवढ्यात रोहन येतो आणि रोहन म्हणत असतो की माझा तर आता चहा घेण्याचा मूडच गेला. तर माया विचारते की काय झाले. तेव्हा रोहन म्हणतो की माझ्या रूममध्ये सकाळी बेड सुद्धा आला नाही. तेव्हा लगेच माया त्या नोकराला बोलवते आणि चक्क त्याला कामावरूनच काढून टाकते की रोहनच्या बेडमध्ये त्याने बेड पाठवला नाही यावरून. तेव्हा रोहन ती पत्रिका वाचत असतो आणि यातील जी काही पोएम आहे त्या मोलकरणीने लिहिली असे वाटते. तेव्हा लगेच रोहन हा मायाला म्हणतो की ती मोलकरीण जरा मला जास्त तिखटच वाटली. तेव्हा माया म्हणते तिखट नाही, अरे जास्तच, केव्हा पाहावे ती पुढे पुढे करत असती आणि डोक्याला माझ्या ताप करून ठेवला. तेव्हा रोहन म्हणतो की तुझ्या डोक्याला ताप झाला आणि तू गप्प राहिलीस, पण मी तुला चांगलंच ओळखतो, तुला जर ते हवं असतं तर तू तुला वाटेतून लगेच बाजूला केले असते, पण तू तसे केले नाही. तेव्हा लगेच माया विचारते की अरे रोहन, तू त्या गुंजाबद्दल इतकं काय माहिती आहे. तेव्हा लगेच रोहन म्हणत असतो की मला तसं काही माहिती नाही, पण मी जग फिरून आलेलो आहोत, त्यामुळे मला सर्व काही समजते. लग्न आपल्या मृण्मयीचं आणि त्या कबीरने त्या मोलकरणीची कविता ही त्या पत्रिकेमध्ये छापली म्हणजे काहीतरी वेगळंच वाटते. कबीर त्या मोलकरणीला इतकं महत्त्व का देत असेल. तेव्हा लगेच माया म्हणते की त्या गुंजाचं आता काहीतरी करावेच लागेल. रोहन विचारतो की त्या आज इकडे येणार ना, मग ती गुंजा सुद्धा येणार असेल. तेव्हा लगेच माया म्हणते की हो येणार आहे ना, तिची टेस्ट चांगली आहे असे त्यांना वाटते. तेव्हा लगेच रोहन म्हणतो की मग आजच फायनल करून टाक की ती लग्नामध्ये दिसली नाही पाहिजे, असे काहीतरी कर. माया म्हणते की येणार, फक्त ती मला एकटी सापडायला हवीत, मग मी ते तुला माझा समाचार दाखवते. त्यानंतर इकडे अशोकदादा आणि काका हे काही पैसे आणण्यासाठी निघलेले असतात. तर गुंजा म्हणत असते की लोकांना संशय नाही आला पाहिजे असे वागायचे, म्हणजे आपण इतके शांत चालायचे, आपल्या बॅगमध्ये दगड आहे की पैसे हेच कळता कामा नये. तेव्हा मधू म्हणते की गुंजा खरंच खूप छान, आयत्या वेळी सल्ला छान देतच असते. तेव्हा अशोकदादा म्हणतात की मी बँकेतून डायरेक्ट सर्वेश दादांच्या घरी जातो, कबीरला याबद्दल काही माहिती होऊन देऊ नको. तेव्हा ते दोघे निघून जातात. त्यानंतर मधू ही गुंजाला म्हणत असते की अगं लवकर तयार हो, आपल्याला सर्वेश्वर दादाच्या घरी जायचे.
तर गुंजा म्हणते, नाही, मला त्या माया मॅडमची खूप भीती वाटते. तर मधू काही ऐकत नाही. जोपर्यंत कबीरचं लग्न होत नाही तोपर्यंत माझ्या प्रत्येक निर्णयात तू माझ्यासोबत राहायचे. तर लगेच ही मधू आवरण्यासाठी जाते. तर गुंजा मनात विचार करत असते की जोपर्यंत साहेबांच्या आणि मृण्मयीच्या डोक्यावर तांदूळ पडले की मी माझ्या मार्गाने निघून जाईल. त्यानंतर इकडे अशोकदादा आणि जे काही काका असतात ते बँकेतून निघतात. तर काही 2 माणसं त्यांना अडवतात आणि ओ थांबा असे बोलतात. तेव्हा अशोकदादा आपली नावं सांगतात. तर ते माणसं म्हणतात की इतकी कॅश घेऊन कुठे चाललात, नक्की काहीतरी संशयास्पद आहे. तेव्हा लगेच भास्करदादा सांगून जातात की 5 लाख कॅश आहे. तेव्हा लगेच अशोकदादा हे भास्करदादाकडेच पाहत असतात. दादा म्हणत असतात की माझ्या कष्टाचे पैसे आहे, माझ्या PFची, तुम्ही विचारणारे कोण आम्हाला. तेव्हा लगेच ते माणूस म्हणत असतो की ते बघा आमचे तिकडे साहेब आहे, तुम्हाला चौकशीसाठी आमच्यासोबत यावे लागेल. तर भास्करदादा आणि अशोकदादा मागे ओळून बघतात. तर तो एक माणूस लगेच त्यांच्या हातातील तो बॅग हिसकवतो आणि लगेच तिथून पळ काढतो. तर ते दोघे त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशोकदादा हे खाली पडतात. तर लगेच समोर तो माणूस ती पिशवी घेऊन पळत असतो आणि भास्करदादा सुद्धा मागे ओढून अशोकदादाकडे बघत असतो. तेव्हा ती बॅग हे ते माणसं चोरून घेऊन जातात. तर कबीर आणि घरातील सर्वजण गुंजासह मायाच्या घरी आलेले असतात आणि पदार्थाची टेस्ट करत तो लग्नामध्ये मेनू काय ठरवायचा हे ठरवत असतात. त्यावेळी गुंजाला मात्र चमच्याने खायची सवय नसते. तर गुंजाच्या हातून चमच्याने ती भाजी उडली जाते आणि पूर्ण ती मायाच्या चेहऱ्यावर पडली जाते. तेव्हा मात्र रागाने माया ही गुंजाकडे बघत असते. तेव्हा आता माया ह्या गुंजाचं काय हे करणार आणि इकडे अशोकदादा आणि भास्करदादा हे आपले पैसे कसे वाचवणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.